श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर आज मी काल एक व्हिडिओ टाकला होता, श्रीपाद श्री वल्लभांच्या पारायणाला मी सुरुवात केलेली आहे. तर मला बऱ्याच कमेंट आल्या की ताई मला ह्या पारायणाची माहिती सांगा, आणि मला म्हणजे भरपूर कमेंट आलेल्या आहे की एक व्हिडिओ मी त्यावरती बनवणार आहेत लवकरच. तुम्हाला जी माहिती हवी आहे ती मी देणार आहे, फक्त थोडा वेळ लागेल. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की श्रीपाद श्री वल्लभ पारायण कसे करावे आणि त्याचे नियम अटी काय आहे. तर श्रीपाद श्री वल्लभ पारायण सर्वात अगोदर केंद्रातून तुम्ही ग्रंथ घेऊन या. ग्रंथ आणल्यानंतर त्यामध्ये सगळ्यात अगोदर आपल्याला म्हणजे हे पारायण असं आहे की या पारायणाची जास्त काही नियम अटी नाही. जशी गुरुचरित्राला नियम अटी आहे तसं ह्या पारायणाला काही एवढ्या नियम अटी नाही आहे. याच्या नियम अटी एवढ्याच आहे की आपल्याला परान्न वर्ज्य असतं आणि ब्रह्मचर्य व्रत पाळावे लागते. आता गुरुचरित्राला कसं कांदा लसूण वर्ज्य असतं, तसं याला काही नाही, कारण की त्या ग्रंथामध्ये काही नियम अटी दिलेल्याच नाही आहे. पण आता आपल्याला पाळायचं म्हणलं तर दिनशुद्धी बघून तुम्ही कोणत्याही दिवशी हे पारायण सुरुवात करा. तर पारायण सुरुवात करायच्या अगोदर आपल्याला नारळ खडीसाखर हे केंद्रामध्ये ठेवून यायचं आहे. आणि केंद्रात ठेवून आल्यानंतर घरी आल्यानंतर तुम्ही जे काही ग्रंथ आणलेला आहे त्याचं पारायण सुरुवात करायची आहे. आणि तुम्ही मी सांगेल तुम्हाला की मंगळवारीच सहसा सुरू करा, कारण की श्रीपाद श्री वल्लभांचा जन्मवार आहे. तर तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी या ग्रंथाचं पारायण सुरुवात करू शकता. त्यानंतर आता तुमचं ठरलं पारायण करायचं, त्यानंतर मांडणी करायची आहे. आता मी तुम्हाला समोर कशी मांडणी केलेली आहे हे दिसतच आहे. तर मांडणी एकदम सिंपल आहे, नाही केली तरीही चालेल, पण आपल्या मनाच्या समाधानासाठी तुम्ही मांडणी करा. तर जर तुमच्याकडे श्रीपाद श्री वल्लभांचा फोटो असेल तर तो ठेवा, नसला काही हरकत नाही. तुम्हाला दत्त महाराजांचा फोटो ठेवायचा आहे. दत्त महाराजांचा फोटो ठेवायचा. त्यानंतर महाराजांच्या उजव्या साईडला कलश मांडायचा आहे. कलश मांडला त्यानंतर सर्वात अगोदर गणपती पूजन करायचं आहे. गणपती बाप्पांना अभिषेक वगैरे घालून घ्यायचा आहे. अभिषेक घातला की गणपती बाप्पांना प्रार्थना करायची की वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा, ही प्रार्थना करायची आहे. आपलं जे काही पारायण आहे ते निर्विघ्नपणे पार पाडू द्या, एवढीच गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे. त्यानंतर त्याच जिथे आपण गणपती ठेवला त्याच्या डाव्या साईडला आपल्याला शंख ठेवायचा आहे, उजव्या साईडला घंटी ठेवायची आहे. हे सगळं झालं की धूप दीप दाखवायचा आहे. आणि दररोज तुम्ही जे काही खाणार आहात त्याचा नैवेद्य सकाळ संध्याकाळ दाखवायचा आहे आणि सकाळ संध्याकाळ आरती करायची आहे. आता मी तुम्हाला सांगेल की जर तुम्ही पहिल्यांदा पारायण करत असाल तर तुम्ही 7 दिवसाचंच पारायण करा. 3 दिवसाचीही पारायण पद्धती आहे, पण तुम्ही 7 दिवसाचंच करा, कारण की थोडे अध्यायाचे जे आहे ते खूप मोठे मोठे अध्याय आहे आणि एकदमच वाचायला म्हणलं की खूप जड जाईल तुम्हाला. त्यामुळे तुम्ही 7 दिवसाचंच पारायण करा. किंवा मग जर तुम्हाला पारायण नसले करायचे तर तुम्ही दररोज एक अध्यायही वाचू शकता याचा, आणि 3 दिवसाचंही पारायण आपण करू शकतो, पण सहसा 7 दिवसाचंच करा. त्यानंतर पूजा मांडणी वगैरे झाली की पूजा करायची आहे छान, आणि संकल्प करायचा. तुमची जी काही मनोकामना आहे ती महाराजांना सांगायची आहे. ह्या पारायणामुळे आपल्याला संतान प्राप्ती, विवाहात अडचण येत असेल, तुम्हाला पुत्रप्राप्ती हवी आहे, किंवा मग तुमचं खूप दिवसाचं काम आहे ते अडलेलं आहे, काम होत नाही आहे, कोणत्याच कामामध्ये यश भेटत नाही आहे, हे सगळी कामं महाराजांच्या कृपेने निर्विघ्नपणे या 7 दिवसात होतात. जर तुमचे कुठे पैसे अडकलेले आहेत, तर खूप अडचणी येत आहेत तुम्हाला, तर हे पारायण एकदम उत्तम पर्याय आहे. एकदा आयुष्यात हे पारायण करून बघा. आणि त्याचे अध्याय एवढे छान आहे, मराठी आहे, त्यामुळे आपल्याला लवकर समजतंही आणि खूप छान आहे वाचायला. म्हणजे तुम्ही जर एकदा ते ग्रंथ वाचायला सुरुवात केली ना तर तुम्ही त्याच्या प्रेमात पडसाल. एवढा सुंदर ग्रंथ आहे हा, आणि मला तर खूप आवडला. तुम्ही एकदा आयुष्यात याचं पारायण करा. जसं गुरुचरित्र आहे थोडं समजायला अवघड आहे, तसं श्रीपाद श्री वल्लभ चरित्र हे अजिबात नाही, कारण की श्रीपाद श्री वल्लभ चरित्र जे आहे ते आपल्याला इझिली समजून जातं आणि त्यामध्ये काय चालू आहे हेही समजतं. आणि जसं जसं तुम्ही अध्याय वाचायला जाल ना तर खूप छान वाटतं आणि अध्यायात माणूस रमून जातं. आणि दररोज सकाळ संध्याकाळ आपल्याला आरतीही करायची आहे बरं का. तर आरती करा आणि त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे महाराजांना विनंती करा. कळकळीने मनातून विनंती करा, महाराज तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतील. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब. श्री स्वामी.